मागच्या सेक्शन मध्ये आपण पेज नंबर 263 हा पार्ट कंप्लीट केला. आता पेज नंबर 264 आल्याच्या नंतर मी कार्बोक्सिलिक ऍसिड सेक्शन मध्ये तुम्हाला एक फ्रॉम अल्काइल बेन्झीन हा पार्ट आपण एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यानंतर फ्रॉम अल्किन हा देखील पार्ट एक्सप्लेन झालाय आणि ग्रेगनार्ड्स रिएजंट म्हणजे 264 चा पूर्ण प्रिपरेशनचा एक लेफ्ट साइडचा पार्ट हा आपला कंप्लीट झालेला आहे. तो रिपीट घेऊन आपला वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही. मग आता आपण पुढे जात असताना लक्षात घ्या या सेक्शनचा वापर आपण ज्या पद्धतीने करतोय तर त्याचा वापर कसा आहे हा पार्ट पाहिला आपण. प्रिपरेशन संपलंय, आपण फिजिकल प्रॉपर्टीजला येऊ. फिजिकल प्रॉपर्टीज हा एक असा पार्ट आहे जो थेरॉटिकल सेक्शन आहे आणि मागचे 4-5 लेक्चर झालं आपण पूर्ण टेक्स्ट बुक ओरिएंटेड चाललोय. आजचा आपला पेज नंबर आहे पेज नंबर 264 हा आपला पेज नंबर आहे आणि रीड करत करत आपण पुढे जात आहोत. हेडिंग आहे फिजिकल प्रॉपर्टीज. या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिला पार्ट आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हा एक पार्ट आहे. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये हा एक तुम्हाला पार्ट दिलाय की हा कार्बन आणि ऑक्सिजनचा जो ग्रुप आहे याला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये इज अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पहा जशाला तसं मी सांगतोय हा पोलार आहे, कोव्हॅलंट आहे. पोलार म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स जो फॉर्म करतो तो पोलार असतो. पुढे काय म्हणतो तो ॲज अ रिझल्ट दिस कंपाऊंड कंटेन डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हा एक पॉइंट दाखवला आणि खूप सुंदर हे पाहता ऑक्सिजन हा कार्बन हा ऑक्सिजन हा कार्बन जसं दाखवलंय आपण तसं स्ट्रक्चरल पार्ट पाहता. 12.1 मध्ये आपल्याला पाहता मॉलिक्युल्स ओरिएंट इन सच अ वे ॲज टू हॅव द oppositely polarized atoms facing to each other. आता इथं बॉन्ड कसं तुटतो याच्यापेक्षा पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह असं का झालं बरं. डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा टेम्पररी इफेक्ट असतो. त्याच्यावर कोण अटॅक करतो त्याच्यावर तो भाग डिपेंड असतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला आलंय. दोन अपोजिट चार्ज असणारे समोरासमोर आले याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हणायचं. हे लक्षात घ्या. डायपोल डायपोल इंटरॅक्शन हा एक महत्त्वाचा पार्ट प्रामुख्याने इथे पाहायला मिळतो. Carboxyl group of carboxylic acid contains OH bond which is responsible for formation of hydrogen bond. आता अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये झालं. ज्यावेळेला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जातो त्याच्यामध्ये हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप मध्ये हायड्रोजन बॉन्ड नावाचा कन्सेप्ट कसा असतो की आपण हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा फ्लोरीन ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यापैकी जेव्हा हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतो आणि HFOH NH असा जर बॉन्ड एखाद्या कंपाऊंड मध्ये असेल तर तिथे तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड पाहायला मिळतो. तो प्रकार तुम्हाला इथे OH आहे आणि म्हणून इथे तुम्हाला हा हायड्रोजन बॉन्ड देखील पाहायला मिळतो. एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दस कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि हा जो भाग दाखवलाय तुम्हाला फिगर 12.3 सेक्शन 12.6.4 मध्ये हा भाग तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे आणि हा दाखवत असताना एक प्रामुख्याने आता इंटरॅक्शन दाखवत असताना काय होतं की हा C डबल बॉन्ड O हा O आणि हा H हा पार्शियल निगेटिव्ह हा पार्शियल पॉझिटिव्ह जसं दाखवलं तसं स्ट्रक्चर करतोय आम्ही. आणि जो जोडलेला पार्ट असतो हा आणि इथला कुठलाही पार्ट जर तुम्ही घेतला तर आता हा पार्ट जर घेतला मी की हा डबल बॉन्ड C हा पार्शियल पॉझिटिव्ह हा पार्शियल निगेटिव्ह तर हे जे जोडलं गेलं हे पुस्तकामध्ये पुढे आहे पण हे सांगतो हा जो आहे का हा आहे हायड्रोजन बॉन्ड. असं का घडलं बरं
कारण पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अथवा डायपोल डायपोल इंटरॅक्शनचा अंतर्भाव त्यामध्ये प्रामुख्याने केल्या गेलेला आहे. पुढे काय म्हणतो तो पुढच्या स्ट्रक्चरचा भागात आपण ते पुढच्या याच्यामध्ये जाऊया पुढे सेक्शन मध्ये. पण या सेक्शनचा वापर जो आहे हा प्रामुख्याने तिथे पाहायला मिळेल. ठीक आहे. आता आजचा आपला हा पॉइंट देत असताना पुढच्या भागामध्ये त्यांनी काय सांगितलं पेज नंबर 265 कडे आपलं चाललंय. आता 265 वाटल्यास हे चालू असताना पुस्तक समोर ठेवायचं. पेज नंबर 265 मध्ये तुम्हाला एक बॉइलिंग पॉइंटचा एक चार्ट आहे पण तो आपण नंतर फिजिकल स्टेट बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स असा हा पार्ट आहे आपला. आता आपण फिजिकल स्टेट जे असतात फिजिकल प्रॉपर्टी मध्ये फिजिकल स्टेट आणि फिजिकल स्टेट म्हणजे बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट जो असतो. आता तसं तर आपण साध्या भाषेमध्ये एखादं लिक्विड जेव्हा बॉईल होतं त्या टेम्परेचरला बॉइलिंग पॉइंट म्हणतो. एखादा सॉलिड जेव्हा मेल्ट होतो त्या टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. पण या फिजिकल स्टेट अल्डिहाइड अँड कीटोन्सच्या काय आहे हे नॉर्मल सांगितलं. पण आपण ज्या वेळेला एखादी प्रॉपर्टी समजा सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये गेलात तर तुम्हाला परफेक्टली बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असतं की ज्या वेळेला एखाद्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर हे ॲटमॉस्फिअरिक व्हेपर प्रेशर इतकं किंवा 1 ॲटमॉस्फिअर होईल ते टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग पॉइंट. हे आपण त्याच्या सायंटिफिक व्याख्येची सध्या गरज नाही. पण काय म्हणतो तो टेक्स्ट बुक काय म्हणतं बघा. टेक्स्ट बुक नुसार आपण हा भाग देत असताना दिलेला पार्ट आहे फॉर्मल्डिहाइड इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. हा फॉर्मल्डिहाइड आहे हा गॅस आहे रूम टेम्परेचरला. म्हणजे पदार्थाच्या 3 अवस्था सॉलिड लिक्विड आणि गॅस पैकी तो गॅसियस अवस्थेमध्ये आढळतो. हॅज अ इरिटेटिंग ओडर इरिटेटिंग ओडर एक त्रासदायक म्हणजे जळजळ होणे म्हणतो आपण. जसं की तिखट लागल्याच्या नंतर कसं होतं आपल्याला त्याला इरिटेशन म्हणायचं. मराठीमध्ये त्याला दाह किंवा जळजळ म्हणायचं. ओडर म्हणजे वास म्हणजे वास घेतल्याच्या नंतर तीव्रता येते अशातला भाग येतो तो. ऍसिडल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली व्होलॅटाइल. हा ऍसिडल्डिहाइड जो आहे की नाही हा एक्स्ट्रीमली व्होलॅटाइल. व्होलॅटाइल या शब्दाचा अर्थ इझिली वेपोरेबल. तुम्हाला अर्थ नाही कळाला तर एक सोपं उदाहरण सांगतो. कापूर हवेमध्ये ठेवला तो जास्त वेळ तिथे राहू शकत नाही कारण त्याच्या वाफा होऊन जातात तो गायब होऊन जातो. तसा पेट्रोल जर हवेमध्ये ठेवला तर वाफा त्याला म्हणायचं बरं एक्स्ट्रीमली व्होलॅटाइल आहे. काय म्हणतो कलरलेस लिक्विड आहे. कुठलाही कलर नसणारा कलरलेस हा लिक्विड हा ऍसिडल्डिहाइडच्या बाबतीमध्ये बोलतोय तो. हायर अल्डिहाइड्स हॅव प्लीझंट ओडर. हे झाले कमी कार्बन आणि हायड्रोजन असणारे. यांच्यामध्ये हायर जे असतात ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनची संख्या प्रामुख्याने वाढत जाते अशांचा जो ओडर असतो हा प्लीझंट ओडर. प्लीझंट म्हणजे आल्हाददायक किंवा चांगला. जसा की फुलाचा सुवास वगैरे सुगंध चांगला असतो अशा पद्धती प्लीझंट चांगल्या पद्धतीचा वास असतो. बट मोस्ट ऑफ हायर कीटोन्स हॅव ब्लँड ओडर. पण हे अल्डिहाइडच्या बाबतीमध्ये. पण कीटोन्सच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही. कीटोन्सच्या हायर केसेसमध्ये असा प्लेझंट ओडर हा पाहायला मिळणार नाही. हा झाला आपला फर्स्ट पॅरेग्राफ झाला. पुढे आलो आपण increasing boiling point in the homologous series of aldehyde and ketones listed in table 12.4. बॉइलिंग पॉइंट साठी तुम्हाला टेबल दिलाय 12.4 आणि मी इथं टेबल लिहिण्याच्या ऐवजी तुम्हाला दाखवतोय की मिथेनॉल म्हणजे हा फॉर्मल्डिहाइड 254 केल्विन 294 केल्विन 294 केल्विन असे 2-3 एक्झाम्पल देतो मी. आणि ग्रॅज्युअली जर हेक्सेनॉल कडे गेला तुम्ही 6 कार्बन असणारा तर तुम्हाला तसा बॉइलिंग पॉइंट होतो 392. म्हणजे तुम्ही एक कार्बन पासून जसं कार्बनची संख्या वाढत जाईल तसं बॉइलिंग पॉइंट आपला नीट आणि सीटी लेवलचा पॉइंट काय आहे as the molecular weight increases boiling point also increases. हा एक सिंपल पॉइंट आहे.
आणि कीटोनच्या बाबतीमध्ये ऍसिटोनचा जो आहे ऍसिटोन हा CH3 हा CO हा CH3 याचा 329 केल्विन इतका बॉइलिंग पॉइंट आहे. जर पुढे ब्यूट टू DNA किंवा हेक्सेन टू ONE कडे जाऊ आपण हेक्सेन टू ONE याचा बॉइलिंग पॉइंट आहे 400. म्हणजे पॉइंट तोच आहे. जसं कार्बनची संख्या हायड्रोजनची संख्या ऑक्सिजनची संख्या वाढत जाईल त्याला आपण मोलार मास अथवा मॉलिक्युलर वेट असं म्हणतो, तसं त्याचे बॉइलिंग पॉइंट्स देखील ग्रॅज्युअली वाढत जातात. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आपण इथे डिस्कस केलाय. पुढे काय म्हणतो तो, आता हा आपल्याला पहिला पॉइंट दिलेला आहे आणि इथे आपला पहिला पार्ट संपला. फिजिकल स्टेट म्हणजे काय. आता आपल्याला पेज नंबर 263 वर पुढचा पॉइंट आहे सॉल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड कीटोन्स. आणि मी पूर्ण एक शब्द न शब्द याच्यासाठी वाचतोय कारण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आता दुसरी फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, पदार्थाच्या अवस्था सांगितल्या सॉलिड लिक्विड गॅस मध्ये आणि बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट झाले. आता आली आपली सॉल्युबिलिटी. मराठीमध्ये सांगायचं तर एखाद्या पदार्थाची विरघळण्याची क्षमता. पण याच्यासाठी दोन महत्त्वाचे पार्ट असतात. एक असतो सॉल्यूट आणि दुसरा असतो सॉल्व्हंट. आणि त्यांच्यापासून काय तयार होत असतं, सोल्युशन. त्या सोल्युशन मध्ये जो कमी प्रमाणात असतो तो सॉल्यूट, जो जास्त प्रमाणामध्ये तो असतो तो सॉल्व्हंट. आणि याच्यामध्ये कसं असतं की एक सोपा भाग सांगतो मी तुम्हाला. मीठ पाण्यामध्ये टाकल्यावर विरघळतं. पाणी हे पोलार आहे. सॉल्व्हंट मध्ये काय होतं की समजा हा पाणी आहे, पाण्यामध्ये अशा पद्धतीचा हा भाग पाहायला मिळतो, याला पोल्स तयार झाले, याला पोलार म्हणायचं. मीठ देखील पोलार आहे. म्हणजे पोलार पदार्थ पोलार मध्ये विरघळतो हे एक लक्षात ठेवा. आणि नॉन पोलार याच्यामध्ये टाकला तर विरघळणार नाही. पेट्रोल पाण्यामध्ये विरघळणार नाही, डांबर पाण्यामध्ये विरघळणार नाही, पण डांबर पेट्रोल मध्ये विरघळणार. याचा अर्थ नॉन पोलार पदार्थ नॉन पोलार मध्ये विरघळत असतो. ठीक आहे. मग आता आपण काय तिथं काय सांगतोय, द ऑक्सिजन ॲटम ऑफ कार्बोनिल कॅन इन्व्हॉल्व इन हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. आपण काही वेळापूर्वी असं एक स्ट्रक्चर दाखवलं होतं हे असं, आणि याच्यावर निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पार्ट व्हायच्या. हे असं दाखवून देऊ ना आपण. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हा ऑक्सिजन जो आहे विच इज बाइंड्स विथ द वॉटर मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्डिंग साठी रिस्पॉन्सिबल सीईटी नीटची पॉइंट बघा लक्षात. रिस्पॉन्सिबल फॅक्टर इज ऑक्सिजन ऑफ कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे. पुढे काय म्हणतो तो, as a result of this the lower aldehyde and ketones are water soluble. लोअर अल्डिहाइड आणि कीटोन्स जे आहेत हे वॉटर सॉल्युबल आहेत. पाण्यामध्ये ते विरघळतात. पुढे काय एक्झाम्पल, ऍसिड अल्डिहाइड अँड ऍसिटोन. ॲज द मोलार मास इन्क्रीजेस द प्रपोर्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट ऑफ द मॉलिक्यूल इन्क्रीजेस which cannot form hydrogen bond and the water solubility decreases. बघा आता एक सोपा भाग सांगतो तुम्हाला. इथे हे दाखवलंय, वाटल्यास मी असं दाखवतो. हा ऑक्सिजन, अट्रॅक्शन आलं की नाही, आणि मग अट्रॅक्शन मुळे हा झाला भाग आणि हा तयार झाला हायड्रोजन बॉन्ड. आता हायड्रोजन बॉन्ड तयार झाल्यामुळे लोअर अल्डिहाइड आणि कीटोन्स काय झाले, वॉटर सॉल्युबल झाले. उदाहरणार्थ हा ऍसिड अल्डिहाइड असो किंवा ऍसिटोन असो, लोअर अल्डिहाइड अँड कीटोन्स आर वॉटर सॉल्युबल. आला पॉइंट लक्षात. आणि मग या प्रॉपर्टीचा हा वापर करत असताना प्रामुख्याने वापरलेल्या या गोष्टी सर्व समावेशक पद्धतीने कशा असायला पाहिजेत हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला येतं आणि मग तो काय म्हणतो, ॲज मोलार मास इन्क्रीजेस, मॉलिक्युलर वेट जसं वाढतं तसं हा ग्रुप मुळे मॉलिक्युलर वेट वाढायला का. बघा आता हा C2H5 CH काय बदललं, CH3 च्या ऐवजी C2H5 म्हणजे मोलार मास वाढलं. C3H7 CH मोलार मास वाढलं.
मग याच्यातला कोणता भाग वाढला? हायड्रोकार्बन पार्ट वाढतोय. हायड्रोकार्बन भाग हा नॉट रिस्पॉन्सिबल फॉर हायड्रोजन बॉन्डिंग. मग हायड्रोजन बॉन्डिंगचं प्रमाण कमी व्हायला एवढा ना हायर अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये ते नाही बने. म्हणून पाण्यामध्ये असणाऱ्या सॉल्युबिलिटीचा एक महत्त्वपूर्ण जो पार्ट आहे हा प्रामुख्याने इथे पाहायला. लक्षात आलं का पॉईंट काय झालं? नीट आणि सीईटीला प्रश्न कसा विचारतात? ऍसिटल्डिहाइड किंवा ऍसिटोन सारखे जे आहेत हे डिसॉल्व्ह होऊ शकतात, परंतु प्रोपियन अल्डिहाइड, ब्युटर किंवा हायर अल्डिहाइड अथवा हायर कीटोन्स हे का नाही डिसॉल्व्ह होत? तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ऑक्सिजन हा आहे रिस्पॉन्सिबल. कोणाचा आहे हा कार्बोनिल ग्रुपचा ऑक्सिजन रिस्पॉन्सिबल फॉर हायड्रोजन बॉन्डिंग इन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. दिस इज अ असोसिएशन आणि त्याच्यामुळे तो विरघळण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. हा जो आहे हा असं का होतं एक लक्षात ठेवा. हायर केसेस मध्ये असं का होत नाही? तर यामध्ये प्रामुख्याने हा जो भाग आहे, आता हा पॉझिटिव्ह कधी आला? जर इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजनने ओढली तर. आता एक पॉइंट महत्त्वाचा आहे आणि हा पॉइंट असा आहे की इथे पॉझिटिव्ह जेवढा तयार झाला तेवढा तिथे निगेटिव्ह तयार होईल. हा निगेटिव्ह झाला तर हा हायड्रोजनला अट्रॅक्ट करून हायड्रोजन बॉन्डिंग. मग आता पॉइंट महत्त्वाचा आहे की इथे जेव्हा आर ग्रुप म्हणजे हायड्रोकार्बन वाढतोय तर हायड्रोकार्बन काय करतो? प्लस आय इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे काय करतो? इलेक्ट्रॉन ढकलायला लागतो. इलेक्ट्रॉन ढकलल्यावर इथला पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? कमी होईल. इथला पॉझिटिव्ह चार्ज कमी झाल्या कारणाने इथला निगेटिव्ह चार्ज कमी होईल. मग हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी इथं असेल का? नाही. आणि हा एकदम महत्त्वपूर्ण पार्ट जो आहे हा प्रामुख्याने इथे आपल्याला पाहायला. ठीक आहे. एक 265 पेज नंबर फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल स्टेट मध्ये पदार्थाच्या अवस्था, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आणि त्यानंतर सॉल्युबिलिटी, अल्डिहाइड आणि कीटोन्स यांची आपण प्रामुख्याने इथे पाहिली. आपण पुढचा पॉइंट जो आहे हा पुढच्या सेक्शन